एसटी राजकीय आरक्षणावरून राज्य सरकार पुन्हा गोत्यात येण्याच्या वाटेवर आहे का? सरकारची इच्छाशक्ती आहे की नाही हा विषय आहेच, पण काही राजकारण्यांची इच्छाशक्ती नाही का? आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार मनापासून प्रयत्न करतंय की फक्त दाखवल्यासारखं वागतंय? प्रदेश अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांनी हा विषय केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी कित्येक वेळा दिल्लीच्या फेऱ्या मारल्याचा दावा केला आहे, पण त्या फेऱ्या एसटी राजकीय आरक्षणासाठीच होत्या की काही राजकीय खेळींसाठी? सध्या एसटी समाज राजकीय आरक्षणावरून आक्रमक झाला आहे, तर दुसऱ्या बाजूला 23 वर्षाच्या प्रतीक्षेत असलेला धनगर समाज सुद्धा आक्रमक पावित्रा घेण्याच्या तयारीत असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. मुद्द्याकडे वळण्यापूर्वी एक विनंती, जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. एसटींना राजकीय आरक्षण मिळावं यासाठी एसटी समाजाने सगळे हेवेदावे विसरून एकत्र येण्याचा निर्णय घेतला. आता सगळे नेते एका व्यासपीठावर येत आहेत. येणाऱ्या काळात गोव्यात राजकारणातील काहींनाही मोठी राजकीय अडचण तर नक्कीच ठरू शकते आणि याची जाणीवही सगळ्यांना आहे. कदाचित सध्या तेच राजकीय आरक्षणाच्या आड येत असेल. दोन्ही सभागृहात विधेयक मंजूर होऊन सुद्धा त्यांना अजून आरक्षण का मिळालं नाही असा सवाल एसटी नेते सध्या खुद्द त्यांच्याच सरकारला विचारत आहेत. 2027च्या विधानसभा निवडणुकीआधी कोणत्याही परिस्थितीत राजकीय आरक्षण पदरात पाडून घेण्यासाठी एसटी समाजाच्या नेत्यांनी सध्या कंबर कसली आहे. सरकारमधील मंत्री रमेश तवडकर सुद्धा सध्या समाजासाठी वेगळी भूमिका घेताना दिसत आहेत, कारण त्यांच्यासाठी राजकारणात हा योग्य फॉर्म्युला तर ठरणार आहेच आणि त्यातून त्यांची खुर्ची सुद्धा सुरक्षित होणार आहे. पण जर असं झालं तर ते इतर काही राजकारण्यांना परवडणार आहे का? कारण जर 2027 पर्यंत एसटी समाजाला राजकीय आरक्षण मिळालं तर त्यांना मुख्यमंत्री होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही, ही गोष्ट सगळेच जण जाणून आहेत. त्यामुळे अनेकांच्या पोटात दुखणं साहजिकच आहे. एसटी राजकीय आरक्षणाला वेगवेगळ्या पद्धतीने अडचणी आणण्याचा काहींनी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न सुद्धा केला, पण त्यातून काही होणार नाही याची जाणीव त्यांना शेवटी झाली. कारण इतर समाजाला स्वतःच्या स्वार्थासाठी वापरून घेणं सध्या तरी तसं सोपं नाही, पण शेवटी बळी पडणारा कोण ना कोण मिळतोच, हा निसर्गाचा नियम झालाय. त्याचमुळे आता दुसरा मार्ग पत्करला आहे की काय असा प्रश्न उद्भवला आहे. गेल्या 23 वर्षांपासून एसटी मध्ये समावेश करण्यासाठी प्रतीक्षेत असलेला गोव्यातील धनगर समाज, त्यांनी सुद्धा आता आक्रमक पावित्रा घेणार असल्याचे संकेत दिले आहेत. याआधी दुसऱ्या 2 समाजांनी नवीन सेन्सस होण्याआधी राजकीय आरक्षण देणं योग्य ठरणार नाही अशी भूमिका घेतली होती, पण त्यातून काही झालं नाही. त्यामुळे आता धनगर समाजाच्या विषयाचा नवा राजकीय संभ्रम तयार करून त्यातून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न काही राजकीय नेत्यांकडून सुरू असल्याचं बोललं जात आहे. जर गोव्यातील एसटींना राजकीय आरक्षण मिळवून दिलं तर गोव्यातील धनगर समाज सरकार विरोधात जाणार असल्याचं केंद्रीय नेत्यांना पटवून देण्यासाठी काहींनी म्हणे चांगली लॉबिंग सुरू केली आहे. या सगळ्यातून ना धनगर समाजाला फायदा ना एसटी समाजाला. ही फक्त कण्या घालून कोंबड्यांची झुंज लावल्यासारखी परिस्थिती होणार आणि यातून फायदा एकाही समाजाला होणार नाही. राजकीय आरक्षणाला धनगर समाजाने कुठेही विरोध केला नाही किंवा एसटींना राजकीय आरक्षण मिळू नये अशी धनगर समाजांची मागणीही नाही. हा मुद्दा जर काही जण स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी वापरत असतील तर ते पूर्णतः चुकीचं आहे. कारण 2 समाजांमध्ये फूट पाडून आपली राजकीय पोळी भाजत सेफ गेम खेळणं योग्य तर अजिबात नाही. इतर समाज यात बळी पडणार नाहीत याची जाणीव होताच आता धनगर समाजाच्या कार्डाचा वापर करण्याचा प्रयत्न एसटी आणि धनगर समाजांनी एकजूट होऊन हाणून पाडण्याची गरज आहे. दुसऱ्या बाजूला धनगर समाजाचा एसटी राजकीय आरक्षणाचा विषय 23 वर्षे प्रलंबित राहायला सध्या सत्तेवर असलेलं भाजप सरकारच जबाबदार असल्याच्या भावना निर्माण झाल्या आहेत. केंद्र सरकारकडून त्यांना नकारात्मक पत्र आलं आणि हे गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना माहीत सुद्धा नाही असं जर होत असेल तर ती गोव्यासाठी मोठी शोकांतिका ठरणार नाही का? आज मुख्यमंत्र्यांना खरंच माहीत होतं की नाही हा सुद्धा प्रश्न आहे. ही गोष्ट खरं तर समाजाने बोलून दाखवायला हवी होती, पण ते का बोललं जात नाही हा स्वतंत्र विषय. एसटी समाजाचे नेते गोविंद शिरोडकर यांनी सुद्धा मान्य केलं की धनगर समाजाला तेव्हा एसटी दर्जा मिळवण्यापासून भाजप सरकारनेच रोखलं. तेव्हा त्यांचं नाव का घालण्यात आलं नाही हा मोठा प्रश्न आहे. त्यानंतर पाहिलं तर सर्वाधिक काळ सत्तेवर भाजप सरकारच राहिलं. त्यामुळे आम्ही धनगर समाजाला न्याय देणार आहोत असं म्हणणाऱ्यांनी आधी ही गोष्ट सांगावी की धनगर समाजावर अन्याय देखील आम्हीच केला आहे. एसटीचा दर्जा ज्यावेळी इतर समाजांना देण्यात आला होता तेव्हा कोणते अहवाल सरकारने मागितले होते त्याची माहिती द्यावी.
नाहीतर मग फक्त धनगर समाजालाच इतके सगळे अहवाल सादर करण्याची अट कशासाठी? त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे धनगर समाजाला एसटी दर्जा देण्याची राजकीय इच्छाशक्ती या सरकारची अजिबात नाही. जर ती इच्छाशक्ती सरकारने दाखवली असती तर इतका काळ या समाजाला प्रतीक्षा करावीच लागली नसती. कोणतीही निवडणूक जवळ आली की हा एसटी आरक्षणाचा विषय डोकं वर काढतो. नंतर सरकारकडून धनगर समाजाला आश्वासनं दिली जातात. एकदा निवडणूक संपली की पुढची निवडणूक येईपर्यंत या समाजाकडे कोणी फिरकूनही पाहत नाही. कारण हा समाज फक्त आशेवर मतदान करणारा असा समज काही राजकारण्यांचा झाला आहे. कारण याआधी त्यांना त्याच गोष्टी दिसल्या आहेत. पण या समाजाला आता गृहीत धरणं सरकारला परवडणार नाही याची जाणीव समाजाने सरकारला करून देण्याची वेळ आली आहे. धनगर समाज आता तरी एसटी दर्जा पदरात पाडून घेणार की पुन्हा निराशा पदरी पाडणार हे येणारा काळ नक्कीच ठरवेल.